19 फेब्रुवारीपासून रेल्वेमध्ये नवीन सेवा सुरू होत आहेत. 19 फेब्रुवारी 2026 पासून मुंबई उपनगरी रेल्वेवर आता प्रवाशांसाठी अधिक सुविधा देण्यासाठी 12 नवीन एसी लोकल गाड्या आणि 3 नॉन एसी लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला जातोय. पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल गाड्या वाढवून 121 वरून आता 133 केल्या जात आहेत. त्यात ज्यामध्ये 11 ज्या आधी नॉन एसी होत्या त्यांची जागा आता एसीने घेतली. त्यामुळे एक पूर्णपणे नवीन एसी सेवा सुरू होईल. या नव्या सेवांमुळे आता एकूण लोकल गाड्यांची संख्या 1410 वरून 1414 पर्यंत वाढते, ज्यामुळे प्रवाशांना कमी गर्दी मिळेल. महत्वाचं म्हणजे शनिवारी आणि रविवारी एसी लोकल सेवा आता वाढवल्या जात आहेत, जेणेकरून सुट्टीच्या दिवसांमध्ये प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल आणि त्यांना प्रवास देखील सुलभ होईल. दरम्यान आता काही वेळात चालणारी बँड्रा भाईंदर उतारी थेट आता विरारपर्यंत सुरू होते, ज्यामुळे वाहतूक कनेक्टिव्हिटी अधिकच मजबूत होईल. मुंबईकरांना आता त्यांच्या मुख्य उपनगरी मार्गावर जास्त आरामदायी आणि अधिक लोकल सेवांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आता 19 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल रेल्वेमध्ये काहीशा नवीन सेवा सुरू होत आहेत. 12 नवीन एसी लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. त्यामुळे 3 नॉन एसी लोकल गाड्या चालणार आहेत आणि 12 नवीन एसी लोकल गाड्या आता चालणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिकच आरामदायी आणि सुलभ होईल.